नमस्कार मंडळी, मी पल्लवी. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आपल्या सर्वांचा लाडका सण गणेशोत्सव, जो गणपती बाप्पाचा जन्मदिवस साजरा करणारा 10 दिवसांचा हिंदू सण आहे. सगळ्यात आधी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मी हरतालिका पूजन केले. या पूजेत भगवान शिव आणि देवी पार्वती, देवी सती यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने विवाहित महिला त्यांच्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करून उपवास करतात आणि अविवाहित महिला आदर्श जीवनसाथी मिळावा अशी प्रार्थना करतात. अशी मनोभावे पूजा करून गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर या देव्यांचे विहिरीत आम्ही आरती म्हणून विसर्जन केले. जाळी जराशी वर करून ती तुझे ताट कृष्याच्या हातात दे. उजबत्ती या साईडला राव. हा, हे सगळं व्हिडिओ येते हा डास. दुसरी घरी घेऊन चाललास कृषी तू. नमस्कार का चला. मंडळी, मोदक हा गणेशाचा सगळ्यात प्रिय पदार्थ असे आपण मानतो, ज्याचा आपण नैवेद्य गणेशाला दाखवतो. गूळ आणि खोबरे एकत्र करून मी मोदक बनवण्यासाठी लागणारे मिष्टान्न हे मोदकाचे सारण बनवले आणि नंतर आम्ही मिळून गणेशाच्या आगमनासाठी गणेशाची आरास सजवली. हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. गणेशाची मूर्ती घरी आणून तिची मनोभावे पूजा केली जाते आणि 10 दिवसांनी मूर्तीचे समुद्रात किंवा नदीत विसर्जन केले जाते. बरेच जण घरगुती गणपती 1.5 दिवस किंवा 5 दिवस असे देखील हा सण साजरा करतात. आमच्या घरी आमचा बाप्पा 1.5 दिवसांचा असतो आणि आमच्या मूळ गावी 5 दिवसाचा. तर अशी ही आरास सजल्यानंतर वेध लागले ते बाप्पाच्या आगमनाचे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही बाप्पाची मूर्ती घरी आणतो आणि खूप उत्साहाने बाप्पाचे स्वागत औक्षण करून केले जाते. चला बघूया. सावकाश घे दिवा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, नंतर आम्ही साऱ्या जणी मिळून आपल्या सगळ्यांच्या आवडीचे मोदक करायला बसलो. उकडीचे मोदक तांदूळाच्या पिठाच्या पारीमध्ये गूळ आणि खोबऱ्याचे सारण भरून हे केळीच्या किंवा हळदीच्या पानावर ठेवून वाफवले जातात. आम्ही सर्व फार हौसेने मोदक बनवत होतो. एक वेगळीच प्रसन्नता, एक वेगळाच उत्साह आमच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. तसेच माझ्या लेकाने देखील यात खूप हौसेने सहभाग घेतला होता. आणि यानंतर वेळ होती गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा. माझ्या लेकाने पूजेचे सगळे विधी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडले आणि मनोभावे पार पाडले आणि नंतर सगळ्यांनी मिळून गणेशासाठी आरत्या केल्या. महागणपतये नमः. शुभायावर पूजार्थे कालोद्भव पुष्पम प्रसन्न पूजार्थे यथालाभ दूर्वांकुरान समर्पयामी. गणपतीच्या पायावर ठेव. ओम पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. 2 वेळा दामनात पाणी सोड, स्थावर धूपम समर्पयामी. ते राहू दे. ओम पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. स्थावर दीपम समर्पयामी. इथे पाण्याने जोगून काढ. ओम पार्थिव श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. नैवेद्यार्थे तो नैवेद्य ठेव.
पंचामृत नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्य वाटलं पाणी फिरवायचं आणि नैवेद्य असा देवाला भरवता अशी कल्पना करायची. एकदा पाणी ओतून घ्या हातावर. गोल पाणी फिरव नैवेद्य वाटलं आणि असा हात धर. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा. आईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव. हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय देव जय देव जय देव. क्षेत्र फाळा सुवर्णाची कमळे वनमाळा. जय देव जय देव जय. रखमा. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होण्यासाठी गणेशाची मनोभावे प्रार्थना केली जाते. आम्ही मोदकाचा नैवेद्य आणि जेवणाचा महानैवेद्य आमच्या बाप्पाला यानंतर दाखवला. मंडळी, आता जाऊया आमच्या गावाकडील गणेशाचे दर्शन घ्यायला. येथील उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे गावातील वाडीतील सर्व लोक एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या आरत्या. चला बघूया. आरत्या झाल्यावर आम्ही सर्व गोखले कुटुंबियांनी एकत्रित येऊन असा हा व्हिडिओ केला आणि आता वेळ होती आमच्या 1.5 दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाची. पुनरागमनाय च असे म्हणून माझ्या लेकाने बाप्पाची उत्तरपूजा केली आणि अखेर क्षणाला बाप्पाच्या निरोपाचा.
1.5 दिवस आमच्या घरी विराजमान झालेले आमचे बाप्पा आता त्यांच्या घरी जाणार असे असले तरी हा विघ्नहर्ता, हा परमेश्वर नेहमी आपल्या सोबतच असतो. तो कधीच विसर्जित होत नसतो. पण प्रथेप्रमाणे आम्ही आमच्या बाप्पाचे विसर्जन करायला रत्नागिरी येथील मांडवी समुद्रकिनारी गेलो आणि मनावर दगड ठेवून बाप्पाचे विसर्जन केले आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना केली. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी जळके मान मुक्ता फळाची. मोरया पुढच्या वर्षी लवकर तर असा हा उत्सव गणेशाचा, उत्सव नात्यांचा, उत्सव जल्लोषाचा, उत्सव आनंदाचा, उत्सव प्रसन्नतेचा, जो संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मंडळी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया पुढील अशाच कोणत्या तरी व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.